नमस्कार, मी महाराष्ट्रीयन ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत पुणे आणि जी व्यक्ती आपल्यासमोर एवढे तरुण आणि डॅशिंग व्यक्ती आहेत, त्यांच्या जेवढं कमी बोललं जेवढं आपण बोललो तेवढं कमी आहे. प्रथम म्हणजे एवढ्या कमी वयात जर कोणी यश मिळवलं असेल तर सूर्यवंशी साहेब आहेत. नमस्कार साहेब. नमस्कार. सूर्यवंशी साहेब, पहिले तुम्ही थोडंसं म्हणजे माहिती द्या की आमच्या प्रेक्षकांना तुमची जीवनाची सुरुवात कशी आहे? सुरुवात माझं गाव, मूळ गाव जे आहे ते कराड तालुका, जे अगदी खेडेगाव आहे आमचं. तर कराड तालुक्यामध्ये हेळगाव हे माझं गाव आणि तिथे माझं 10वीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी पुण्याला शिकायला आलो. 11वी 12वी माझी फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाली आणि त्याच्यानंतर मी डिप्लोमा केला. डिप्लोमा करून पार्ट टाईम डिग्री वाडियामधून घेतली. वाडिया म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली. त्याच्यानंतर खरं तर आमचा जो ग्रुप होता तो ग्रुप असा होता की त्याच्यामध्ये आम्ही ठरवलं होतं की नोकरी तर काही करायची नाही आहे. ठरवून घेतलं होतं आम्ही. आमचा जो ग्रुप होता, हॉस्टेलला राहणारा जो ग्रुप होता, त्याच्यामध्ये ठरवलेलंच होतं की कोणीही नोकरी करणार नाही आहे कोणत्याही बाबतीत कसल्याही याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही कुठल्याही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला सुद्धा नाव नोंदवलेलं नव्हतं. ही गोष्ट आहे 96-97ची. मग त्याच्यानंतर आमचा तो जो ग्रुप होता त्यातले सगळेजण आत्ता कोणी आर्किटेक्ट आहे, कोणी डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, सगळे उद्योजक आहेत. मग त्याच्यानंतर मग त्यावेळेला मी सुरुवात केली होती इलेक्ट्रॉनिक्समधून आणि इलेक्ट्रॉनिक्सचा रेडिओ टेलिव्हिजन रिपेअरिंगचा कोर्स करून मी ते दुकान चालू करायचा विचार केला होता. पण अगदी किरकोळ प्रमाणात. पण त्यावेळेला त्या बिझनेसमध्ये एवढी कॉम्पिटिशन होती की मग त्याच्यानंतर म्हणजे माझा एक ॲक्सिडेंट झाला मध्येच की त्याच्यामुळे मला ती लाईन सोडावी लागली. आणि त्याच्यानंतर मग एक 6-7 महिने घरी बसल्यानंतर मला ओमेगा एलिव्हेटर्स जी कंपनी आहे त्याच्यामध्ये मला जॉबची ऑफर आली. मग त्याच्यानंतर मी ओमेगा एलिव्हेटर्समध्ये 1 ते 1.5 वर्ष काम केलं. 1-1.5 वर्षच काम केलं आणि 1.5 वर्षानंतर मग काही गोष्टींमुळे असं जाणवलं की नाही, आता आपण चला आता बिझनेस करायला सुरुवात करायला काही हरकत नाही. आणि आय स्टार्टेड विथ AMCs, ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट. त्याची डिमांड पण होती कारण त्यावेळेला फार लिमिटेड कंपन्या होत्या. अगदी म्हणजे पुण्यामध्ये जर म्हणाल तर 10 ते 12 लोक होते आणि त्याच्यामध्ये सर्व्हिसेस त्यांना त्या लेवलच्या मिळत नव्हत्या. म्हणजे कमी पैशामध्ये चांगल्या सर्व्हिसेस मिळत नव्हत्या. सगळे हाय कॉर्पोरेट्स होते त्याच्यामध्ये. आणि मग त्यावेळेला आम्ही AMCsनी सुरुवात केली. 1998ला हे युनिट आम्ही चालू केलं. 15 नोव्हेंबर 1998 पासून 2005 पर्यंत आम्ही प्युअरली मेंटेनन्स करत होतो. फक्त AMCs करायचो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या लिफ्ट्स, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज अनुभवल्या. आणि त्याच्यानंतर काय झालं की बऱ्याचशा सोसायटीजमध्ये की काही लिफ्ट्स बसवलेल्या होत्या, 7-8 लिफ्टची सोसायटी. मग त्याच्यामध्ये 5 लिफ्ट बसवलेल्या असायच्या, 3 लिफ्ट नाही बसवलेल्या असायच्या. मग त्यावेळेला ते सोसायटी मेंबर्स किंवा त्यांनी पाहिलं की आम्ही अरे काम करू शकतो याच्यामध्ये. मग त्यांनी आम्हाला इन्सिस्ट केलं सुरुवातीला की मग तुम्ही मेंटेनन्स करताय तर तुम्हाला नवीन लिफ्ट बनवायला काय अडकत आहे. मग आम्ही सुरुवात केली असेंब्लिंगपासून. मग मटेरियल कुठून भेटतं याच्यापासून सुरुवात. अगदी शून्यापासून हो, अगदी शून्यापासून. म्हणजे त्यावेळेला काही हे नव्हतंच. अगदी मग कुठं ज्ञान पण नव्हतं. कसं डिझाईन कसं करायचं, पॅरामीटर्स काय असतात. लिफ्ट म्हणजे कसं आहे, बेसिकली लिफ्ट म्हणजे हा लाईफ कॅरिंग डिव्हाइस असल्यामुळे इट इज सेफ्टीला इथं 100%. मग त्याच्यामध्ये वन मिस्टेक कॅन रुइन द लाईफ. येस. तर तशा पद्धतीनं मग आम्ही कुठून जे ट्रेनिंग म्हणता येत नाही त्याला, पण कुठे मटेरियल कुठे मिळतं, काय मिळतं, त्याच्या सेफ्टीज कशा असतात. एकतर आमच्याकडं वास्ट एक्सपिरियन्स होता मेंटेनन्सचा, त्यामुळे आम्हाला टेक्नॉलॉजी थ्रू होती. पण ती टेक्नॉलॉजी थ्रू करताना त्याच्यामध्ये कोणतं डिझायनिंग करताना बेसिकली कोणते पॅरामीटर्स लक्षात घ्यायचे याच्यासाठी आम्हाला थोडासा स्टडी करावा लागला. आम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट अशी फार काही केली नाही. अगदी 3,500 रुपयावरती हा बिझनेस चालू केला AMCs. आणि म्हणजे पगार घेऊन बाहेर पडलो होतो आणि चालू केला बिझनेस. सुरुवातीला आम्ही 3 पार्टनर होतो. नंतर डे बाय डे एक पार्टनर असा बाजूला झाला. मग त्याच्यानंतर मी कंटिन्यू करतोय 2005 पासून तर मी सोलली करतोय आता. आणि माझा जो जुना एक पार्टनर होता, नाव ही इज इन्चार्ज ऑफ, म्हणजे एक ओटीसमध्ये चांगल्या पदावरती आहेत आता. आणि 2005 पासून मग काय केलं आम्ही की वेगवेगळ्या लिफ्टचा स्टडी करून, त्याचा डेटा तर आमच्याकडे होताच, तो डेटा सिम्युलेट केला. डेटा सिम्युलेट केल्यानंतर कशा टाईपचे प्रॉब्लेम्स येतात, काय होतं लिफ्टमध्ये, लोकांच्या डिमांड्स काय असतात. तर ह्या सगळ्या अभ्यासानंतर असं लक्षात आलं की आपण हे करू शकतोय. आणि मग आम्ही एक वर्कशॉप सुरुवात केलं, छोटं वर्कशॉप. मग बाहेरून काय असे आयटम्स आणायचे. मग असं करत 2008 पर्यंत आम्ही बऱ्यापैकी मॅन्युफॅक्चरिंग करायला लागलो प्रत्येक गोष्ट. मग लोकांना जे काय लागतंय
ते द्यायचं, म्हणजे त्यांची गरज लक्षात घ्यायची बरोबर. आणि ते द्यायचं. हे आम्ही थोडक्यात काय झालं की तुम्हाला जेव्हा एएमसी मध्ये तुम्ही आले त्यावेळी तुम्हाला थोडक्यात वेगवेगळे टाईपचे तुम्हाला लिफ्टचा अनुभव झाला. राईट. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी तुमच्या खिशात लगेच आली बरोबर. आणि त्याच्यामुळे म्हणजे नेसेसिटी इज अ मदर ऑफ इन्व्हेन्शन. तुम्हाला त्यावेळी काही गोष्टी तुम्हाला माहित नसेल ते तुम्हाला शोधून काढावं लागतं. राईट राईट राईट. अँड दॅट हेल्प यू इन कमिंग विथ अ ब्रँड लाईक अगदी अगदी अगदी. एक इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन अँड वी हॅव अ जेंटलमॅन हिअर हू हॅज स्ट्रगल्ड टू कम अप विथ अ व्हेरी फेमस ब्रँड विच इज कॉल्ड एज एशियन एलिव्हेटर्स. सर आपली एशियन एलिव्हेटरची कंपनी आहे, त्याच्यातलं कोणते कोणते प्रकारचे एलिव्हेटर्स तुम्ही बनवता असं तुमच्या प्रेक्षकांना सांगा. सर आत्ता आम्ही एक तर पॅसेंजर लिफ्ट म्हणजे जे रेसिडेन्शियलसाठी जी यूज होतात त्या पॅसेंजर लिफ्ट्स बनवतो. हायराईज ज्या असतात आता 11 मजल्याच्या 15 मजल्याच्या 20 मजल्याच्या टॉवर्स, थोडक्यात टॉवर लिफ्ट्स ज्या असतात त्या टॉवर लिफ्ट्स बनवतोय. स्ट्रेचर लिफ्ट्स बनवतोय हॉस्पिटलसाठी. ओके. त्याच्यानंतर गुड्स लिफ्ट बनवतो. इंडस्ट्रियल लिफ्ट्समध्ये त्याच्यामध्ये कसं असतंय की लिफ्ट बंद नाही पडली पाहिजे, हा एक मेन क्रायटेरिया असतो, कारण त्याच्यामध्ये प्रोडक्शन हां. तर त्याच्यानंतर हॉटेलसाठी आम्ही डम वेटर्स बनवतो. त्याच्यानंतर बंगलोजसाठी आम्ही हायराईज जे हायड्रॉलिक इलेव्हेटर आहे ते हायड्रॉलिक इलेव्हेटर बनवतो. त्याचप्रमाणे आम्ही बंगलोजसाठी एक गिअरलेस नवीन टाईप आलेले आहे आता, म्हणजे याच्यामध्ये पूर्वी कसं गिअर्ड मशीन असायच्या, आता ते गिअर्ड मशीन नसून गिअरलेस मशीन म्हणून आहेत आता. परमनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर, फक्त एक मोटर असते त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला वरती मशीन रूम बनवायची आवश्यकता पडत नाही. बॅकअप नाही, बॅकअप म्हणण्यापेक्षा वरचा जो रूम आहे तो तुम्हाला हेडरूम लागत नाही. त्याच्यामुळे कुठे हाईट रिस्ट्रिक्शन असेल किंवा बंगलोमध्ये जो ॲस्थेटिक व्ह्यू असतो त्यांचा तो व्ह्यू मेंटेन करण्यासाठी क्लासिक त्याच्यासाठी ते हायड्रॉलिक आणि ते गिअरलेस युनिट असे बंगलोजसाठी आम्ही बनवतो. आता हायराईजमध्ये सुद्धा आम्ही गिअरलेस युनिट्स दिलेले आहेत आतापर्यंत तसे. तर त्याच्यामध्ये अगदी आम्ही 0.3 मीटर्स पर सेकंड स्पीडपासून लिफ्ट 1.5 मीटर्स पर सेकंडपर्यंत इतक्या स्पीडच्या लिफ्ट बनवलेल्या आहेत आणि आम्ही बनवतो रेग्युलरली. म्हणजे तसं म्हणजे थोडक्यात जर म्हणायला गेलं तर एशियन सेकंड ॲक्च्युअली बनवतोय असं बोलताना हरकत नाही. हो, ऑलमोस्ट लिफ्टमध्ये सगळं काही आमचं म्हणजे हेच आहे. त्याच्यामध्ये स्लोगनच असल्यासारखं आहे की लिफ्टमध्ये तुम्ही काही सांगा, इलेव्हेटर लिफ्ट, ऑल काइंड ऑफ इलेव्हेटर्स. सो वी कॉल युअरसेल्फ एन एलिव्हेटर मॅन. येस, एलिव्हेटर मॅन. ओके सर, कसं आहे माहिती का सर, आपल्या प्रत्येक तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात त्या फील्डमध्ये एक माणसाला ज्ञान जो असतो तो सतत मेंटेन करावा लागतो. तर त्यावर तुम्ही स्वतःला कसं काय अपडेट करत असता? नाही, बेसिकली कसं आहे की ज्या वेळेला कुठलंही काम तुम्ही एन्जॉय करता, एक काम म्हणून काम केलं की त्याचा कंटाळा येतो. एक्झॅक्टली. पण जर ते काम तुम्ही एन्जॉय करायला शिकलात, आनंद करून जर केलं, कारण मला पूर्वीपासून टेक्नॉलॉजी म्हटलं की हा आमच्या आवडीचा विषय आहे. म्हणजे आय एम नॉट अ कमर्शियल मॅन. कमर्शियल नंतर बनवले मला, म्हणजे बिझनेस म्हणजे तो कमर्शियली बिझनेससाठी व्हावं लागलं मला. बेसिकली आय एम अ टेक्नोक्रॅट. तर त्यामुळे काय व्हायचं की अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी सॉल्व्ह नाही झाल्या, म्हणजे साईटवरती काय प्रॉब्लेम येतोय, लोकांना काय फेस करावं लागतंय. आता 6 मजल्याची बिल्डिंग आहे, 7 मजल्याची बिल्डिंग आहे, ती जर 2 तास बंद राहिली तरी सुद्धा त्या लोकांचं काय होतं की चिडचिड एवढी होते. पण त्या केसमध्ये तुम्ही संयमी राहून तो प्रॉब्लेम काय येतोय हे त्यांच्याकडून समजावून घ्यायची गरज असते आणि तो प्रॉब्लेमला नेमकं सोल्युशन काय आहे हे शोधायचं असतं. आणि ते इंजिनिअरिंग ग्राउंड असल्याशिवाय करता येत नाही आपल्याला. मग टेक्निकली तुम्ही काहीतरी गडबड करतायत म्हणून काहीतरी करायला जातात तर कुठेतरी ॲक्सिडेंट्स होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं या गोष्टींवरती की कशामुळं लिफ्ट बंद पडतात, जास्तीत जास्त जे स्पेअर्स असतात लिफ्टमधले, म्हणजे स्पेअर्सची म्हणजे जी क्वांटिटी आहे ती आम्ही कमी करायचा प्रयत्न करतो ह्याच्यामध्ये, की जेवढी क्वांटिटी कमी, जेवढे स्पेअर्स कमी, तितका मेंटेनन्स कमी. हा याच्यातला सिम्पल लॉ आहे त्याच्यामध्ये. मग त्याच्यामध्ये आता आम्ही काय केलं आहे की पूर्वी इलेक्ट्रिकली बेस्ड कंट्रोल पॅनल्स यायचे, मग त्याच्यामध्ये रिलेज असायचे किंवा कॉन्टॅक्टर्स असायचे. नाव इट इज स्विचिंग ओव्हर. आता जे म्हणजे इलेक्ट्रिकलवरनं ते इलेक्ट्रॉनिक्समध्ये गेलं, मदरबोर्ड आला, मायक्रो प्रोसेसर आलं, मायक्रो प्रोसेसर कंट्रोल. हां, आता त्याच्याही पुढे जाऊन डिजिटलाइजकडे चाललेलं आहे. मग त्याच्यामध्ये आता PLC बेस्ड येतात. मग याच्यामध्ये पॅरलल कम्युनिकेशनच्या लिफ्ट, सिरियल कम्युनिकेशनच्या लिफ्ट, त्याच्यानंतर आता क्लोज टाईप सर्किट येत आहेत आता. येस, त्याच्यामध्ये अशा टाईपच्या बऱ्याचशा लिफ्ट्स करतोय आम्ही आता सध्या. सर, तुम्ही असं म्हणजे अनेक वेळा तुम्ही जर बोलायला गेलं तर आपले एशियन एलिव्हेटर्स इंटरनॅशनल स्टँडर्डचे सुद्धा लिफ्ट बनवत असते. येस, डेफिनेटली. म्हणजे अंडर वन रूफ. हो, येस सर. आम्ही आता इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचं म्हणाल तर तुम्हाला सांगतो, एक हॉस्पिटल आहे आमचं YCM म्हणून जे हॉस्पिटल आहे आपलं, त्या YCM हॉस्पिटलला जिथे आमची लिफ्ट कंटिन्युअस 24 आवर्स तुम्ही जर बघितलं तर 24 आवर्समध्ये कधीही जाऊन बघा, कधीही ती चालूच असते. चालू असते म्हणण्यापेक्षा वापरात असते. म्हणजे अगदी एक
तिथे मिनिटावर इतकं मिनिटावरती लिफ्ट चालू असते, कंटिन्युअस रांगा लावून लोक जात असतात. कन्झम्पशन अशाही ठिकाणी हाय कन्झम्पनच्या ठिकाणी सुद्धा आम्ही तिथे प्रिकॉशन्स आपल्याला वेगळे घ्यावे लागतात. बरोबर. मग तिथे कुठे मटेरियलमध्ये बेसिकली लिफ्ट हा पार्ट असा आहे की इट इज अ कॉन्फिगर डिव्हाइस. मग त्याचं बेसिकली कॉन्फिगरेशन होणं गरजेचं असतं. प्रत्येक पार्ट एकमेकाला कॉन्फिगर्ड असतो आणि हे जर सगळं कॉन्फिगरेशन प्रॉपर जर झालं तर आणि तरच तुमची लिफ्ट चांगली होते. म्हणजे दॅट इज आपण जो ब्रँडेड म्हणतो, ब्रँडिंग तिथंच होतं जिथं कॉन्फिगरेशन आहे. करेक्ट एक्झॅक्टली. असं म्हणजे टेक्निकल नो हाउ परफेक्ट पाहिजे. एक्झॅक्टली टेक्निकल नो म्हणजे तुम्हाला अगदी लोड किती देणार आहे, तुम्हाला नेमकं त्याचं ॲप्लिकेशन काय आहे, त्याच्यापासून डिझायनिंग करताना कोणती मशीन वापरणार, कितीचं गेज वापरणार, पत्रा काय वापरणार, त्याचं वजन किती आहे, त्याला मशीन कुठली सुटेबल आहे, त्याला मोटर कुठली सुटेबल आहे, मग मोटरला फिरवण्यासाठी कंट्रोल पॅनल कसा असायला हवा आहे, या प्रत्येक अगदी छोट्यातली छोटी जी गोष्ट असते लॉक पार्टपासून कुठलीही गोष्ट इथे सेकंड क्वालिटीची किंवा कॉम्प्रोमाइज केलेली चालत नाही. आपल्या साहेबांनी खूप चांगलं ज्ञान दिलेलं आहे की एलिव्हेटर जो आहे लाईफ सेव्हिंग किंवा रिस्की प्रोडक्ट सुद्धा आहे. त्यावेळी त्यांना सगळ्या गोष्टीमध्ये त्यांना बारीकीने बघावं लागतं. येस. आणि म्हणजे जसं आपण म्हणतो एखादा बारका स्क्रू जरी निघाला तर ते लिफ्ट बंद पडेल. येस, नक्की. आणि त्याच्यामुळे त्यांना कुठेही कॉम्प्रोमाइज करता येत नाही. सर अजून एक प्रश्न असा होता की आज तुम्ही कमी वेळात एवढं यश मिळवलं, तर यशाचा मंत्र आमच्या प्रेक्षकाला सांगा काय आहे? खरं सांगायचं तर कंटिन्युअल स्टडी आणि कंटिन्युअस एक एन्जॉय करत करत लाईफ जगत जे काय आहे, जे येतात प्रॉब्लेम समोर ते हसत फेस करत जायचं आणि त्याला उत्तरं शोधत जायचं. वाव, एक्सलेंट मेसेज आहे की लोकांना म्हणजे आपत्ती येऊ दे, येतात आपत्ती. तर प्रत्येक ठिकाणी आपत्ती ही येतच असते. कुठलाही बिझनेस असू द्या, रोज आपत्ती तुमच्या समोर असते. पण जितकी आपत्ती जास्त आणि तुम्ही जर तितकं जर कूल माइंडनी राहून जर तुम्ही जर ते फेस केलं तर निश्चितपणे प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन हे असतं. ते सोल्युशन द्या, त्याच्यावरती पुढे प्रॉब्लेम येणार नाही किंवा न येण्यासाठी काय काय पावलं उचलावी लागतील ती पावलं उचला. कुठलंही टेन्शन घेऊ नका, कारण टेन्शननी कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. येस, त्याच्यामुळे. आणि ही जी लाईन आहे आमची, याच्यामध्ये टेक्निकली हायराईज कधी आम्हाला हायर करावे लागतात लोक, काही बाहेर इम्पोर्ट करावे लागतात पार्ट. तर अशा प्रकारे शांतपणे अगदी बिझनेस करत गेलो तर मला वाटतं कोणीही यश अचीव्ह करू शकेल त्याच्यामध्ये. सर अजून एक इथे विचारायचं होतं की लोकांनी एक मन तयार केलेलं आहे की मराठी माणूस हा बिझनेस करू शकत नाही असं लोक मत देतात. चुकीचं. पण आपल्यासमोर एक यशस्वी एक मराठी व्यक्ती आहेत. तर आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही कॉलेजला जेव्हा होतात तुम्ही म्हणाले की मी ठरवून घेतलं होतं की आपण नोकरी करणार नाही कोणत्याही बाबतीत, आणि तो जो तुमचा जो एक जोश होता तो अजून आज तुम्हाला इथपर्यंत घेऊन आलेला आहे नाही का? तुम्हाला सुद्धा एक इंजिनियर, तुम्ही बॅकग्राऊंडला, तुम्ही कुठेही जॉबला घेऊन जा, तुम्हाला कदाचित तुम्हाला 2-3 लाख पगार भेटलं असतं, पण ते तुम्ही ते ना विचार करता, तुम्ही विचार केला नाही आपण बिझनेसमध्ये जाऊ. तर त्यासाठी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय मेसेज द्याल? बेसिकली मी असं सांगेन की खरं तर प्रत्येकामध्ये एक कॅलिबर असतं, प्रत्येकामध्ये. ते त्यांनी ओळखायला शिकलं पाहिजे. त्यांनी ठरवलं पाहिजे की नेमकं त्याला करायचं काय. जसं आम्ही ठरवलं, मी आता माझ्या वयाच्या 23व्या वर्षी बिझनेस चालू केला आहे. ओके. आणि आज 37 वर्ष माझं संपलं आहे. म्हणजे या 15-20 वर्षात मी जे काय अनुभवलं, वेगवेगळ्या काहींची लोक, वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज बघितल्या, तर या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला वेगवेगळी लोकं भेटतात, वेगवेगळे चॅलेंजेस भेटतात. तर त्या चॅलेंजेसला घाबरायचं नाही कधीही. लोकांमध्ये जास्तीत जास्त मिसळायचं. त्यांच्या गरजा, जो बिझनेस आपण करतोय ते कशासाठी करतोय हे माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याचा मूळ उद्देश काय आहे? लोकांना सर्व करणं आहे, पैसा कमवणं आहे, किंवा टेक्नॉलॉजी नुसतीच मला आणायची आहे? तर नुसतीच टेक्नॉलॉजीवरती स्टडी करायचं असेल तर बेटर टू गो फॉर जॉब. पण जर समजा तुम्हाला लोकांची सेवा करायची आहे त्याचबरोबर पैसा कमवायचा आहे, तर दोन्ही गोष्टींसाठी तुम्ही या फक्त बिझनेस केला आणि कंटिन्युअली जर तुम्ही त्याच्यामध्येच म्हणजे डेडिकेटली बिझनेस जर केला, टेन्शन न घेता, तर मला वाटतं कुठलाही मराठी माणूस बिझनेस करू शकेल. थोडक्यात एक म्हण असं आहे की बिझनेसमॅन त्याला का बिझनेस म्हणतात, की तो नेहमी बिझी राहणार आहे. राईट. म्हणजे त्याला अशी वेळ नाही की त्याला बाबा अमुक वेळ फक्त जॉब करायचा, 8 तास जॉब केला घरी बसायचं, तसा प्रकार बिझनेसमॅन अजिबात नसतो. तसा जर विचार केला तर मराठी माणूस चांगला बिझनेस करू शकतो. अगदी नक्की. आणि मला वाटतंय घरातल्या मराठी माणसाच्या कुटुंबियांनी सुद्धा, जसं मला माझ्या घरातून सपोर्ट भेटलेला आहे, म्हणजे माझ्या मिसेसकडून सपोर्ट भेटतो, कधी विचारलं जात नाही, किंवा तसंच माझ्या वडिलांकडून वगैरे कधी सपोर्ट भेटतो, आईकडून सपोर्ट भेटतो. सपोर्ट म्हणजे काय, प्रॅक्टिकली इन्व्हॉल्वमेंट नसते त्यांची, पण आम्ही तुझ्या पाठीशी आहोत, चल तू कर काही, असं. माझे आता काही एम्प्लॉईज आहेत आमचे, जे काही अकाउंट्स डिपार्टमेंटची लोक आहेत, काही मेंटेनन्स डिपार्टमेंटची लोक आहेत, हे सुद्धा मला उद्युक्त करतात पुढे जाण्यासाठी.
म्हणजे मी एकटाच नाही, असं माझी टीम आहे टोटल. इट्स अ टोटल टीम. आणि टोटल टीम असल्यामुळे हे अचीव करू शकतो. म्हणजे कधी कधी मी जर एखाद्या क्षणी फ्रस्ट्रेट झालो तर माझी टीम किंवा माझ्या घरातले लोक मला एनकरेज करतात, प्रोत्साहन देतात. आणि हे देणं आपल्या समाजाला, खरं तर तुम्ही बघितलं तर मारवाडी समाजामध्ये किंवा गुजराती समाजामध्ये हे लोक एकमेकाला जसं सहाय्य करतात, सपोर्ट करतात, त्याचप्रमाणे जर आपणही आपल्या लोकांना जर सपोर्ट केलं तर मला नाही वाटत की, आणि एक्झॅक्टली उलट मराठी माणूस मी तर म्हणेन की इतर लोकांपेक्षा फार पुढे जाऊ शकतो. कारण त्याच्यामध्ये जी काम करण्याची कॅपॅसिटी आहे ती बऱ्याच लोकांमध्ये नाहीये. लढवई आहे तो, मराठी माणूस लढवई असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे आणि त्याला कुठल्याही फील्डमध्ये त्यांनी काम केलं आणि खरंच मन लावून काम केलं तर डेफिनेटली तो पुढे जाऊ शकतो. आपल्याला खूप चांगले मेसेज दिलाय की आपण जर हे मनापासून विचार करून घेतलं की नाही आपल्याला काम करायचं आहे तर त्याला कोण मराठी माणूस किंवा कुठलाही माणूस करू शकत नाही, असा भाग नाही. आपल्यासमोर आणि मराठी माणूस चांगला एज्युकेटेड असतो, सुशिक्षित असतो, चांगला कुटुंबबंध असतो, त्याचा फ्रॉडचा नेचर नसतो, त्याच्यामुळे तो चांगला यशस्वी बिझनेसमॅन होऊ शकतो. सर, आपली जी कंपनी आहे एशियन एलिव्हेटर्स, त्याला त्याचं ऑफिसेस बऱ्याच ठिकाणी आहे, त्यांच्या प्रेक्षकांना सांगा. आणि पुन्हा तुम्ही कुठे कुठे सर्व्हिसेस देता? आत्ता सर महाराष्ट्रामध्ये फक्त नागपूर सोडलं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्र कव्हर केलेलं आहे. म्हणजे औरंगाबाद, लातूर, नगर, नाशिक, नवी मुंबई, मुंबईचा सेंट्रल पार्ट, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव आणि गोवा या ठिकाणी आम्ही आता सर्व्हिसेस देतोय. आता हो, म्हणजे आता बोटावरती मोजण्यापेक्षा जास्त अजून व्हायचं आहे, अजून करायचं आहे आपल्याला ते. आत्ताशी इथपर्यंत पोहोचलोय. आता कसं असतं, बेसिकली मी बघितलंय की बिझनेस हा वयाच्या 35 नंतर चालू होता असं म्हणतात. खरं 25 ते म्हणतात, म्हणजे ते खरं आहे. कारण 25 ते 35 पर्यंत तुम्हाला शिकण्यामध्येच जातं. हे काय आहे बिझनेस समजून घेण्यामध्येच 10 वर्ष जातात. 35 नंतर खरा बिझनेस चालू होतो आणि तो 50 पर्यंत करायला लागतो. म्हणजे कदाचित पुढे पण जाऊ शकतो, आयुष्यभर असतं. मग त्याच्यामध्ये आम्ही कसं केलं होतं की त्याच्यामध्ये या लोकांच्या ज्या गरजा आहेत, म्हणजे आता बंगलोजचं जर उदाहरण घेतलं तर बंगलोजमध्ये एकटा माणूस असतो. मग तिथं लिफ्ट करताना आपल्याला काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. समजा लिफ्टमध्ये एकटाच माणूस आहे आणि तो अडकला, मग तो बाहेर कसा निघणार. मग त्या केसमध्ये आपण अशी टेक्नॉलॉजी आणली की त्याच्यामध्ये आम्ही LMS म्हणून एक डिव्हाइस देतो, लिफ्ट मॅनेजमेंट सिस्टीम. त्या लिफ्ट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये असं असतं की प्रत्येक सायकल जे आहे लिफ्टचं ते टेस्ट केलं जातं, ऑटोमॅटिकली टेस्टिंग चालू असतं. आणि ज्यावेळी ते सायकल ब्रेक होईल आणि इव्हन ब्रेक होईल, म्हणजे समजा आता तुम्ही एखाद्या मजल्यावरचं बटन दाबलं आणि लिफ्ट मध्येच थांबली म्हणजे सायकल ब्रेक झालं, बरोबर. मग त्याचा एक SMS ते जनरेट करतं आणि आमच्या ऑफिसला पोहोचतं. त्यामुळे काय होतं की तिथे जरी त्यांच्या जवळपास कोणी नसलं तरी ऑटोमॅटिकली तो SMS आमच्याकडे आलेला असतो, आमच्याकडून त्यांना कॉल जातो की अरे असं असं तुमच्या लिफ्टमध्ये कोणी अडकलेलं आहे का. आजूबाजूच्या लोकांचे नंबर्स आमच्याकडे असतात. दुसरी गोष्ट, त्या LMS मधून आम्ही दुसरं एक अचीव केलेलं आहे की त्याच्या लिफ्टच्या आतमध्ये एक बटन देतो आम्ही, फोन बटन, इमर्जन्सी सारखं बटनच असतं ते. म्हणजे मध्ये अडकली तर तो कॉल द्यायचा, त्याच्यामध्ये आपण 4 नंबर जे आजूबाजूच्या लोकांचे आहेत ते फीड करून ठेवू शकतो. नंबर लक्षात ठेवायची गरज नाही पडत, म्हणजे ऑटो फिटेड आहे ते. मग त्याच्यामध्ये तुम्ही ते बटन प्रेस केलं की ऑटोमॅटिकली ते 1 बाय 1 एकेकाला तो कॉल जातो मोबाईलवरती त्यांच्या, म्हणजे ऑटोमॅटिकली एकाच्या मागे एक. म्हणजे समजा आता बंगलो आहे तर शेजारच्या बंगलोचा, म्हणजे आपल्या वॉचमनचा असेल, वॉचमनचा नाही लागला तर शेजारच्या बंगलोचा नाही तर शेजारच्या वॉचमनचा. 100% सेफ्टी येस, 100. कारण ते करावंच लागतं, कारण बंगलोमध्ये एकटाच माणूस आहे असं कन्सिडर करा. गावाला गेलेले आहेत लोक आणि जर तो शनिवारी अडकला, सोमवारी येणार असतील तर 48 तास त्याला अडकून तो राहू नाही शकत. तर या केसमध्ये हायड्रॉलिक लिफ्ट म्हणून जे पार्ट आहे त्या हायड्रॉलिक लिफ्टमध्ये सुद्धा आम्ही काय आहे की इनबिल्ट ARD सिस्टीम. आता तर ARD सिस्टीम महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी कंपल्शनच केलेलं आहे, कंपल्शन केलेलं आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ARD सिस्टीम, ओव्हरलोड डिव्हायसेस या काही कन्सेप्ट चांगले आणलेले आहेत. म्हणजे आम्ही असोसिएशनच्या माध्यमातून आत्ता म्हणजे आत्ताचे जे ऑफिशियल्स आहेत तिथले जे लिफ्टचे, खरंच अगदी म्हणजे पूर्वीचा अनुभव असा होता की आमचा त्यांना लोकांना कितपत माहिती होतं वी डोंट नो, पण आत्ताचा जो स्टाफ आहे तिथले जे ऑफिशियल्स आहेत ते फार कोऑपरेटिव्ह आहेत. म्हणजे प्रत्येक जी गोष्ट म्हणजे एकमेकांशी इंटरॅक्शन करून ते लोकांच्या सेफ्टीसाठी कार्य करतात. इव्हन आत्ता या फील्डमध्ये टेक्निशियनशी कमी आहे, स्किल टेक्निशियनशी, म्हणून मग अनस्किल्ड लोक जास्त आहेत. त्याच्यामुळे काय केलं की त्या PWDचं हे आमचं असोसिएशन म्हणजे आम्ही आणि मिटकॉन, एक युनायटेड माइंड्स म्हणून सोसायटी आहे, तर अशा 3-4 संस्था मिळून आम्ही एक लिफ्ट टेक्निशियनचा 2 ठिकाणी कोर्स चालू केला मिटकॉनमध्ये. आणि त्याच्यामध्ये आत्ता 40 जणांची पहिली बॅच बाहेर पडलेली आहे तिथून आणि दुसरी बॅच आत्ता बोरिवलीमध्ये. हे कसं आहे की आमचे PWDची ॲक्च्युली आमची डिमांड होती
जसं आता तुम्ही ज्यांचं नाव घेतलं आर आर पाटील. हो हो आर आर पाटील तर पूर्वीपासून प्रत्येक मिटिंगला म्हणायचे की नाही आमच्याकडं टेक्निकल स्टाफ नसल्यामुळे आम्हाला हे प्रॉब्लेम येतात. करेक्ट. म्हणजे त्यांची रिक्वायरमेंट झाली. त्याची रिक्वायरमेंट करेक्ट. इनिशिएटिव्ह जे आहे ते इनिशिएटिव्ह आमचं असोसिएशन म्हणजे मी, पुन्हा एलिव्हेटर म्हणून आहे त्यांचे फुलारी, त्याच्यानंतर PWDचे आमचे एक NI पाटील साहेब म्हणून. तर NI पाटलांना ही कल्पना सांगितल्यानंतर NI पाटलांनी ती कल्पना फार उचलून धरली आणि त्यांनी त्यांच्या ओळखीचे एक इग्नायटेड माइंडचे शेजार साहेब होते, त्यांना ती कल्पना सांगितली आणि त्यांनी 3 वर्षाच्या पिरियडमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून त्याचा एक कोर्स डिझाईन केला आणि तो कोर्स सक्सेसफुलरित्या आता चालू केलेला आहे. म्हणजे आपण त्याला थोडक्यात आपण ज्या व्यक्तींना भेटतोय अक्षरशः उंची कमी आणि वर्ल्ड व्हेरी ग्रेट अचीवमेंट त्यांनी दाखवून दिलेलं आहे की ही नॉट ओनली मॅन्युफॅक्चरिंग एलिव्हेटर्स, ही इज ऑल्सो रनिंग एन इन्स्टिट्यूट. सो वी हॅव अ जेंटलमॅन हू इज एन इन्स्टिट्यूट हिमसेल्फ in terms of elevators, isn't it? So we can say. हाँ, so we can say. You can say. And it was actually. सर म्हणजे मैं त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी एकटा नाहीये, तिथं बऱ्याच जणांचे एक असतात, पण त्याच्यामध्ये आय एम वन ऑफ द पार्ट म्हणजे हा आम्ही एक इनिशिएटिव्ह घेणारे म्हणजे म्हटलं तर तसं त्याच्यामध्ये करता येईल तसं. सर येत्या 5 वर्षामध्ये तुम्ही आज एवढं यश मिळालं, येत्या 5 वर्षामध्ये आम्ही आपल्या एलिव्हेटर कंपनी कुठे बघूया? सर खरं सांगू का तुम्हाला, माझं स्वप्न आहे की ते मल्टीनॅशनल ज्या कंपन्या आहेत 5 ते 6 कंपन्या आहेत फक्त आमच्या एलिव्हेटर फील्डमध्ये. म्हणजे हां, ओटीस एरॉज इज नॉट अ मल्टीनॅशनल कंपनी. ओटीस आहे, शिंडलर आहे, कोने आहे, किंवा अशा कंपनीच्या लेवलला म्हणजे जर मल्टीनॅशनल कंपनी इंडियाचं मार्केट कॅप्चर करते तर एखादी इंडियन कंपनी अब्रॉड का जाऊ नाही शकत आहे. थोडक्यात म्हणजे इंडियन मल्टीनॅशनल पाहिजे. हां, इंडियन मल्टीनॅशनल पाहिजे, म्हणजे इंडियन बेस्ट मल्टीनॅशनल कंपनी. अशा टाईपची जर काय असं स्वप्न आहे आमचं, आता ते बघूयात कितपत शक्य होतं. त्याच्यामध्ये क्षमता संपूर्ण आहे, आम्ही डेव्हलप करत चालू आहे सर. जसं मी म्हटलं ना तुम्हाला, जसं बिझनेस चालू करताना हे माहितीच नव्हतं की इतके पुढे जाणार. आता तर जसं म्हटलं की तुम्हाला 35 नंतर सुरुवात झाली, आता तर सुरुवात आहे. आता बघूयात पुढच्या 10 वर्षात काय काय होणार आहे, मलाही माहित नाही. तसं हिंदीमध्ये म्हणे की ये सफर है या आपके डेस्टिनेशन है, ये हिंदी में बोलेंगे तो कैसा है कि ये सफर डेस्टिनेशन नहीं है, ये अभी तक मंजिल नहीं पहुंची. हाँ, ये मंजिल तो कभी मीन्स इतना जल्दी नहीं है, अभी मंजिल पाने के लिए बहुत टाइम है उसमें. बट ये है कि एक जो स्टेज बोलते हैं ना, जैसे मंजिल की तरफ जाते जाते एक तो ये आता है, स्टेशन आता है कि जैसा लगता है कि हमको नहीं, हम लोग कहाँ तो भी पहुँच गए, कहीं पहुँचे हैं, तो वहाँ पे पहुँच गए. अभी आगे देखते हैं कि कहाँ मंजिल तक तो जाना ही जाना है उसमें. ही चीज याच्यामध्ये एक स्पेशालिटी अशी आहे की जो माणूस जेव्हा म्हणतो की मी आज यशस्वी झालोय, त्याच्यात यश ॲक्च्युअली तिकडनं संपून जातो किंवा फुल स्टॉप लागतो. आणि मला तुमच्या ज्याच्यामध्ये तुमच्या जे पोटात आग दिसते ते क्लिअर दिसते की तुम्ही अजूनही एक फायरिंग येत आहात. यू स्टील वॉन्ट टू ग्रो अँड आय वॉन्ट यू टू गो कीप ऑन ग्रोईंग. तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ दिलात, यामुळे खूप खूप आभारी. थँक्यू, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. येस, धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच.
चर्चा करत होतो सूर्यवंशी साहेबबरोबर. आता आपण त्यांचे बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहेत मिस्टर बांबरे म्हणून. नमस्कार साहेब. साहेब, आपली ही जी युनिट आहे ते नक्की कसली युनिट आहे त्यांच्या प्रेक्षकाला सांगा. हा जो पार्ट आहे या पार्टला कंट्रोल पॅनल मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणतो आपण. थोडक्यात काय आहे? थोडक्यात याच्यामध्ये असं आहे की कंट्रोल पॅनल जो आहे तो कंट्रोल पॅनल हा हार्ट ऑफ द लिफ्ट आहे. याच्यावरती लिफ्टचं वर्किंग जे आहे, स्मूथनेस जो आहे तो याच्यावरती डिपेंडंट आहे. तर याच्यामध्ये हे करत असताना हा इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे. हा इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे. ह्या बेसवरती याला जे काही आपण या बेसिसवरती देतो, जे त्यांना कॉल देतो, ज्याला आपण म्हणतो कॉल देणे, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, थर्ड फ्लोअरचा, तो कॉल एक्सेप्ट करणे आणि त्या फ्लोअरला ह्या लिफ्टला घेऊन जाणे हा बेसिकली कंट्रोल पॅनलचा जॉब आहे. सो दॅट वर्क्स ऑन दॅट बेसिस. आता आपण हे जे आहे हे जे आहेत हे दिस इज SS. हे जे आहे SS म्हणजे स्टेनलेस स्टील. अच्छा, ते बॉडी असते ती. बॉडी असते ती ज्या कारमध्ये आपण उभा राहतो त्याला कार म्हणतात. आणि त्या कारमध्ये आपण अप अँड डाऊन करत असतो. त्या कारला हे डिफरंट टाईप ऑफ व्हरायटीज आहेत. हे जे व्हरायटीज आहेत याच्यामध्ये हे जे आहे ते स्टेनलेस स्टील मिरर फिनिश म्हणतात. याच्यामध्ये हे जे आहे हे गोल्ड फिनिश आणि हे ब्रॉन्झ फिनिश. ह्या बेसवरती आपण वेगळे वेगळे कॉम्बिनेशन्स करतो आणि त्याचा ॲस्थेटिक लुक वाढवण्याकरता याचा बेस आपण यूज करतो. याच्याबरोबर आपण MS पावडर कोटेड सुद्धा असतं, तो कलरच असतो आणि कलरचं कॉम्बिनेशन एकत्र होत असतं. तर ह्या कार जी आहे तेवढीच आपल्याला नॉन टेक्निकल लेमॅनला कळते आणि त्यांना फक्त तेवढं बघूनच कळत असतं आणि त्या बेसवरती आपण हे कस्टमर्स कॅप्चर करत असतो. आता हे जे आहे ते याला आपण COP म्हणतो. हा जो मोठा पोर्शन आहे हा COP आहे. हा कम्प्लिटली COP म्हणतात. याच टाईपमध्ये या सिमेट्रीमध्ये हा LOP वापरला जातो. तर COP म्हणजे जे आहे ते कार ऑपरेटिंग प्लेट, त्याला म्हणायचं COP. इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे. हा आहे LOP, लँडिंग ऑपरेटिंग प्लेट. लँडला जो आपण कॉल देण्यासाठी यूज करतो त्याला लँड ऑपरेटिंग प्लेट म्हणतात. त्याच्यामधल्या ह्या अनेक व्हरायटीज आहेत. ह्याच्यामध्ये काही टच बटन्स आहेत. हे जे आहेत हे रेग्युलर बटन्स आहेत. हे टच बटन्स आहेत. हे बटन आहे, हे रेग्युलर बटन्स आहेत. म्हणजे पूर्वीपासून आपण ते यूज करतो. दीज आर बटन्स. आणि हे जे आहे हे दीज आर लुकिंग लाईक बटन्स. दिस इज टच. ते टच. जस्ट टच इट अँड गोज अप अँड डाऊन. टचेस अँड इट मूव्स अप. इट स्टार्ट्स फंक्शनिंग त्याच्यामध्ये. सर, आता तुम्ही मगासपर्यंत जे काय एक्सप्लेन केलं, व्हॉट आय फील दिस इज फॉर युअर बॉडी लाईक, बट द सोल अँड द होल सिस्टम्स आर हिअर. सिस्टम इज हिअर. लेट्स टॉक अबाउट द सिस्टम. आता ह्या जी सिस्टम आहे ही सिस्टम आपण स्मॉल स्केल इंडस्ट्री आहोत. आता स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये आपण काम करत असताना आपल्याला ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पार्ट्स जे आहेत, एक सेकंड. आता हे जे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स आहेत याला मदरबोर्ड म्हणतात. ह्याचा सिन्स स्क्रॅच आपण एशियन एलिव्हेटर्सच्या या प्रिमायसेसमध्ये आपण हे तयार करतो. ओके, हे दिस इज कॉल्ड ॲज मदरबोर्ड. हा मदरबोर्डवरती हे सगळं सर्किटरी डिपेंडंट आहे. याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे तो हा, याला म्हणायचं ड्राईव्ह. दिस इज कॉल्ड ॲज V3F ड्राईव्ह. ओके. तर या बेसवरती पूर्वीपासून जे आपले झटके होते, जे जर्क असायचे, ते जर्क्स या बेसवरती आपण याच्यातनं बाहेर पडलेलो आहोत. आणि दिस इलेक्ट्रॉनिक पार्ट जो आहे तो आपण वापरून V3F ड्राईव्ह वापरून आपण ते जे जर्क्स आहेत ते आपण बंद केलेले आहेत. So this is 100% Indian product produced by Asian Elevators small scale industry. Thoroughly indigenized. It is indigenized and made in house. Wow, it is a proud for us. And then again the gentleman is saying that everything is homemade, absolutely Pune made. Pune made. आणि दुसरं असं आहे की आपण जरी स्मॉल स्केल असलो तरी वी आर दॅट केपेबल टू कम्पीट विथ मल्टीनॅशनल्स. आणि आम्ही आज ते कॉम्पिटिशन्सला असतो, अनेक ठिकाणी एकत्र असतो आणि त्या एकत्र याच्यामध्ये वी आर कॅन प्राऊडली से की आम्ही तिथं कॉस्ट वाईज, क्वालिटी वाईज आम्ही जिंकतोच. आज आम्हाला कल्पना आली की एवढी मोठी 100 माळ्याची बिल्डिंग, 50 माळ्याची बिल्डिंग फक्त थोडक्या एवढ्याची मोठी बिल्डिंग सांभाळून घेते. येस. हे लोकांना चांगलं नॉलेज साहेब देत आहेत. सर, तुम्ही आम्हाला एक खूप चांगलं ज्ञान दिलं. आणि याच्या अगोदर आम्हाला कधीही माहीत नव्हतं की लिफ्ट आम्ही जे 50 माळी बिल्डिंग चढत असतो त्याच्यामध्ये एवढीशी छोटी युनिट असते आणि ती छोटीशी युनिट माणसांना सुरक्षित घेऊन घेऊन जात असते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग अस व्हॅल्यू टाइम. आय थिंक यू शुड स्टँड विथ द पीपल अँड वी शुड हॅव वन स्मॉल बाईट ऑल्सो. आय शुड कॉल युअर सूर्यवंशी सर ऑल्सो. सर बोलून घ्या ना.